नमस्कार मित्रांनो, मी रानामध्ये लिंब आणायला गेलो होतो. हो काय लिंब आणली तर मला लिंबाबरोबर काय सापडले तुम्हाला सांगू. हे बघा फणस, हे काय ही पिकून उलून गेलं आहे. काढायला लय दिवस लागले. पिकला रे, हे पिकून पुढं गेलं. ए छान वास येतोय की. तुला आवडला नाही का? बघ सगळा वास सुटलाय ह्या फणसाचा, है की नाही? अरे तुला आवडायचं, मला तर आवडतं. बर, ताई आणि वेदा कोकणात गेली होती ना फिरायला. मग ताई हे जानू म्हणते ना की तू काय कोकणात मजा केली हे आम्हाला सांग. हा कोकणामध्ये काय काय बघितलं मी. सी साईडला गेलती, अजून लाईट हाऊस बघितलं, डॉल्फिन पॉइंट बघितला. अजून ते इथं म्हणजे मराठी त्याला म्हातारी चूल म्हणतात. म्हणजे काय होतं, तिथनं खालनं पाणी जातं, वरनं असं फवारावून येतं आणि ते सगळे बोट जात होते आणि भिजायचो आम्ही सगळी. त्याच्यात खूप मजा आली आम्हाला. परत ती 3 तासाची राईड होती, कारण आम्हाला एकदम मधोमध जायचं होतं. मग अजून गणपतीपुळ्यामध्ये आम्ही तू सिंधुदुर्ग किल्ला बघितला ना? हा, सिंधुदुर्ग कसा वाटला सिंधुदुर्ग किल्ला ग तुला? त्याच्या साईडला बीच होतं आणि त्या बीच आणि ती बीच होतं ना, ती थोडं उथळ समुद्र होतं. म्हणजे आपलं कसं असतं समुद्र असं असतं, पण ते समुद्र असं होतं. होय का? आणि म्हणून तिथलं पाणी वरती यायचं, म्हणून मी तिथं जेट स्की राईड केली. ऐक ना, पण सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्यानंतर का नाही मग तिथं महाराजांबद्दल का नाही काय काय म्हणजे महाराजांचा इतिहास सांगितला जातो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तुला काय म्हणजे तो सांग ना. मोठी अशी लय मोठी ही होती, मूर्ती होती त्यांची. हा. आणि ती फोटो कडे माणसं पाक खालीपर्यंत जायची, पाण्यात पाक जायची. लय होय. मोठी, एवढी मोठी होती होय का? महाराजांची. हा, हो. आणि तिथं पण म्हणजे बोटिंग आणि एक होतं ते महाराजांचं, त्याला पूर्ण 1 तास लागायचा फिराय आणि ती बोटीनं जायचं. त्यावेळेस पहिला खूप रडलेला. हो ना. तुला माहिती आहे का सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बघ महाराजांचा काय डाव्या पायाचा काहीतरी हे आहे ना फोटो आहे बघ, असा त्याचं एक छाप आहे. तो बघितला का? हो, हा? म्युझियम. हां, ते एक आहे. परत अजून तुम्हाला गोड पाण्या विहिरी वगैरे दाखवली का? हो, आणि तुम्हाला माहितीये का, आम्ही लय उंच असा किल्ला असतो ना, हा. मग त्याची आम्हाला बाउंड्रीवरती चालून द्यायची. मग तिथं स्टार्टिंग वरनं चाललं, हा. मग ते पाणी एवढं वरती यायचं आणि एक साईड तर पूर्ण वरती जायचं पाणी. होय का? त्याच्यात मी एक थोडीशी भिजली. हां हां हां. माहिती मग मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, तिथे एक भुयारी मार्ग होता. आणि तुम्हाला माहिती आहे जसं की त्या किल्ल्यावर जायला फक्त बोटनंच एक रस्ता होता आमच्यासाठी. पण काळ होता त्यावेळेस ती ह्याच्यातनं समुद्रातनं हमला व्हायचा, त्यावेळेस त्यांना रस्ता नसायचा ना, त्यावेळेस ती भुयारी मार्गापासून जायची. ती एकदम समुद्राच्या खाल्ला जायचा आणि डायरेक्ट हिथंच गावातच जायचं डायरेक्ट. पण त्या आता माझ्याला माहित नव्हतं. हां, अगं ताई कसं होतं माहिती आहे का, की म्हणजे काय व्हायचं माहिती आहे का गं ताई, ज्यावेळेस समुद्रातनं हमला व्हायचा का नाही, मग त्यावेळेस मग तिथल्या जे प्रजा होती का नाही किल्ल्यावरची प्रजा, मग प्रजेला अन्न साठा वगैरे हे सगळं कमी पडत असेल, किंवा परत अजून तुला सांगू का, त्यांना जर आता किल्ल्याच्या बाहेर जायचं असेल तर तिथे एक भुयारी मार्ग आहे, बरोबर आहे है का नाही? हो ना जानू, आपण पण बघितला होता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तू लहान होती पण त्या मित्रांनो, हां पण अगर ती बोट न गेली असती ना, तर म्हणजे किल्ल्यावर हमला झाला असता, कारण त्यांना कळलं असतं ते चालले ते, मग आपल्याला रस्ता पूर्ण हीच आहे.
हो. म्हणून ते हमला केला असता, म्हणून त्यांनी भुयारी मार्ग बनवला होता. बरं अजून कोणता एक किल्ला बघितला तू? अजून विजयदुर्ग बघितला का? नाही. विजयदुर्ग नाही का बघितला? बरं तिथून पुढं मग नंतर तिथून कुठे गेली तू परत? परत ते महाराजांची मूर्ती पाशीच आम्ही गेलो. होय का? आणि तिथनं माझ्या पप्पाने फोटो काढायला लांब गेले ती, कारण पूर्ण फोटो घ्यायला ना हां तिथून लय लांब व्हायचं आणि एका फोटो मध्ये तर बसत नव्हतं ते. बर आता सिंधुदुर्ग किल्ला फिरून झाल्यानंतर परत तू गणपतीपुळेला गेली ना? हा. हा बरं गणपतीपुळेमध्ये तू काय केलं? बाईक रायडिंग काय जेट स्की केलं ना का? आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो एक खास बात आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जसं की समुद्राचा सूर्य डुबला खाली तर समुद्राचं पाणी खूप मोठं मोठं येतं. हो. मी तेव्हाच बसली जेव्हा समुद्राचं म्हणजे जेव्हा सूर्य पूर्ण खाली गेला, सनसेट होतो त्यावेळेस भरती ओहोटी वाढते. आणि अचानकच एक मोठी लेअर आली, मी पूर्ण भिजली, माझं पूर्ण आम्ही खालीच गेलतो म्हणलं तर थोडक्यात. होय का? लय मोठं. आणि मला बसायला सुद्धा, कारण तुम्हाला माहिती आहे जेट स्की इकडं थोडस जमिनीवर वाहू नाही शकत, कारण परत ते आत जात नाही लवकर. होय का? म्हणून मला मी एवढं छातीपर्यंत पाण्यापर्यंत गेली, परत त्यातनं त्यांनी मला उचलून त्याला ठेवलं, कारण वरती आली जेट स्की ना. तिथं मला लय फिरवलं असं असं मी लय भिलती पहिल्यांदा, कारण दुसरी माणसं बसताना कसं तर असं वाटायचं ना म्हणून. मित्रांनो आता मी बोलून बोलून दमले, आता दादून काढलंय. मित्रांनो मगाशी मी फणसाचे गरे काढून आणले, तर आपण ह्याला खाऊया. वाव किती गोड आहे, रसूळ आहे, लय मस्त आहे, खायला मी मजा येते. अजिंक्य ये ना खायला. का तुला आवडत नाही का? बरं बघ ना टेस्ट तरी करून बघ. संपून मी टाकलं. मस्त लागतं ना मुलांनो? खूप टेस्टी. बघू एक. खरं तर मला हे बघा फणसाचे घरे एवढे मोठे मोठे निघालेत, एवढे रसाळ आणि इतके गोड आहेत ना, मुलांना सुद्धा खूप आवडले. खावा मुलांनो. ऍक्च्युली मला लय आवडत नाही. ऍक्च्युली मुझे भी नाही आवडत.